नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कर्नाटकनं तामिळनाडूला कावेरी नदीचं 12,000 क्युसेक्स पाणी द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये उसळला तीव्र जनक्षोभ, 15,000 पोलीस तैनात, बंगळुरूमध्ये संचारबंदी. रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकनं ऐतिहासिक कामगिरी बजावत गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात का, यावर केंद्र सरकारनं मागवली सामान्य जनतेची मतं आणि सूचना. आशियासह जगभरातल्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 444 अंकांनी गडगडला. न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माला पुन्हा संधी. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविचला नमवून वॉवरिंकानं पटकावलं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. कर्नाटकनं कावेरी नदीतून 12,000 क्युसेक्स पाणी तामिळनाडूला द्यावं असे सुधारित निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. 20 सप्टेंबरपर्यंत हे पाणी रोज सोडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडूला 15,000 ऐवजी 1,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं द्यावेत अशा आशयाची याचिका कर्नाटकनं दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे सुधारित निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ उसळला आहे. बंगळुरू, मंड्या, म्हैसूर, चित्रदुर्ग, धारवाड या जिल्ह्यांमध्ये तामिळनाडूत नोंदणी झालेल्या ट्रकवर दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला. बंगळुरू शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांनी दिली आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून 15,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय अन्य दलाचे 3,000 जवान तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उद्या तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. दरम्यान कर्नाटकमधली परिस्थिती लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारनं आवश्यक ती सर्व मदत देऊ केली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी राज्यातल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. दोन्ही राज्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना, कार्यप्रणाली आणि प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला. सरकारी सूत्रांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कराअंतर्गत आकारण्यात येणारे दर आणि वस्तूंबाबत ही परिषद शिफारस करणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होत असलेल्या या परिषदेत केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांसह 29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या वित्तमंत्र्यांचा समावेश राहील. वस्तू आणि सेवा कर मंत्रालय स्थापन करण्याबाबतचा आणि या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वस्तू आणि सेवा कर परिषदेची पहिली बैठक येत्या 22 आणि 23 तारखेला होणार आहे. देशात डाळींचा राखीव साठा 8 लाख टनावरून 20 लाख टन करण्याचा निर्णय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज घेतला. रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची कमाई झाली. दीपा मलिक हिनं गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. भारतानं या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलेलं हे तिसरं पदक असून पॅराऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी दीपा पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली आहे. याआधी भारतानं पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. दरम्यान दीपाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपाचं अभिनंदन केलं आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील का, यावर केंद्र सरकारनं जनतेची मतं आणि सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र निवडणुकांची कल्पना मांडली आहे आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारनं mygov.com या संकेतस्थळावर लहानशी प्रश्नावली दिली आहे. आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय सेवेतले कर्मचारी, अधिकारी, घटनेचे अभ्यासक, सर्वसामान्य नागरिक तसंच सोशल मीडियामार्फत जनतेला प्रभावित करू शकणाऱ्या व्यक्तींनी या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांची मतं मांडायची आहेत. यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शाश्वत विकासाबाबत जागतिक लक्ष्य गाठण्यासाठी
तसंच दारिद्र्य निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता भारताचा मार्ग निश्चित करण्यासाठी ग्लोबल सिटीझन इंडिया या सामाजिक कृती मंचाची आज मुंबईत स्थापना करण्यात आली। सर्वसमावेशक विकासापेक्षा देशातल्या सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। जर देशातला प्रत्येक युवक विकास प्रक्रियेत सामील झाला तर 2020 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीनं दूरगामी परिणाम होतील असं ते म्हणाले। ग्लोबल सिटीझन अभियानाचा एक भाग म्हणून येत्या 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश असलेला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्याच्या चर्चेमुळे आशियासह जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये आज मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दिवसअखेर 444 अंकांनी घसरून 28,353.54 अंकांवर बंद झाला। ब्रेक्झिटच्या निर्णयावर शेअर बाजारात 24 जून रोजी झालेल्या घसरणीनंतर आजची घसरण एका दिवसातली सर्वात मोठी घसरण आहे। रुपयाच्या मूल्यातही डॉलरच्या तुलनेत 28 पैशांची घसरण झाल्याचा परिणामही शेअर बाजारावर झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 151 अंकांची घसरण होऊन आज दिवसअखेर तो 8,715.60 बंद झाला। आताच हाती आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग भागात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले असून 3 पोलीस गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे। मूग आणि उडदाच्या बाजारभावात गेल्या वर्षी असलेली तेजी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा या पिकांना प्राधान्य दिलं। मात्र बाजारात येण्याआधीच भाव निम्म्यावर आल्यानं हा शेतकरी अडचणीत आला आहे। गेल्या 2 वर्षात तूर, उडीद आणि मूग या डाळींच्या बाजारभावाचा चढा आलेख पाहून शेतकऱ्यांनी यंदा या पिकांना प्राधान्य दिलं। खरीपाच्या हंगामाला सुरुवात झाली असून उडीद आणि मूग ही पिकं शेतकऱ्याच्या हातात आली आहेत। गेल्या वर्षी क्विंटलला 12 ते 13 हजार असलेला भाव यंदा मात्र 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत घसरला आहे। शासनानं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षाही कमी भावात मालाची विक्री होत असल्यानं शासनानं नाफेडमार्फत या मालाची खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। सध्या 4-5 महिन्या अगोदर उडीद मूग यांचे पिकाचे भाव खूप जास्त होते। उडीद हा 15,000 रुपये क्विंटल मी स्वतः माझ्या हाताने विकलेला आहे आणि मूगही 7,000-8,000 रुपये क्विंटल विकत होता। आता मुंगाचे भाव हे 4,000 रुपये झालेले आहेत। उडदाचे भाव हे 60-61 रुपये झालेले आहेत। डाळी 10-20 रुपयानं ही सरकार कमी करून म्हणते की डाळीचे भाव कमी झालेले आहेत, पण डाळही काही परवडत नाहीये। त्यामुळे कोणत्या भावाने आता शेतकऱ्यांनी आता त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काही ना काहीतरी सरकारने या करायला पाहिजे। शासनानं मुगाला 5,225 प्रति क्विंटल इतका हमी भाव ठरवून दिला आहे। मात्र यापेक्षा जास्त किंमत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। सॅमसंग या मोबाईल कंपनीनं त्यांच्या गॅलेक्सी नोट 7 या मोबाईलचा वापर करण्यावर बंदी घातली आहे। चार्ज करताना या मोबाईल फोनचा स्फोट होण्याच्या घटना वाढत असल्यानं कंपनीनं 25 लाख फोन परत मागवले आहेत। 19 सप्टेंबरपासून सगळे फोन बदलायला सुरुवात होईल असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे। राज्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती होणारे हल्ले लक्षात घेऊन पोलिसांना सहकार्य करा अशी विनवणी करण्यासाठी पंढरपूरमध्ये आज पोलिसांच्या कुटुंबियांनी मूक मोर्चा काढला। स्वतःच्या परिवाराची तमा न बाळगता समाजाची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावं यासाठी काढलेल्या या मोर्चात निवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणांना फाशीची शिक्षा द्या, पोलिसांना मदत करा असे फलक घेऊन पोलीस कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले होते। जर समाजाचं संरक्षण करणारे जर सुरक्षित नाहीत तर समाज काय सुरक्षित आहे? आणि पोलिसांचे कुटुंबीय सुद्धा सुरक्षित नाहीत। ज्या एका व्यक्तीवर त्याचे आईवडील, मुलं आणि फॅमिली पूर्ण विसंबून आहे ते जर सुरक्षित नाहीत म्हणजे त्याचं पूर्ण कुटुंब विस्कळीत झालं। त्याचं कुटुंब जर विस्कळीत असेल तर ते सर्व्हिस व्यवस्थित करू शकतील का? ड्युटी व्यवस्थित करू शकतील का? नाही। मग हे समाजाने सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना, तरच ही समाज व्यवस्था व्यवस्थित राहील। दरम्यान कर्तव्य बजावत असताना झालेल्या मारहाणीनंतर मृत्युमुखी पडलेले वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या 13व्याचं कार्य सुरू असताना त्यांच्या मातोश्रींचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। वांद्रे इथं ड्युटीवर असलेल्या विलास शिंदे यांना दुचाकीस्वारांनी मारहाण केली होती। त्यानंतर लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान शिंदे यांचा 13 दिवसांपूर्वी मृत्यू झाला।
शिंदे यांच्या मृत्यूनंतर 13व्या दिवशीच त्यांच्या आईचंही निधन झाल्यानं शिंदे कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रज इथल्या पाळेश्वर गणेश मंडळानं आपली सामाजिक बांधिलकी जपत या गणेशोत्सवात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारं प्रदर्शन भरवलं आहे. दिग्रज इथले पत्रकार तसंच छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी सरकारच्या विविध योजनांची असंख्य छायाचित्र काढली आहेत. यात जलयुक्त शिवाराचं महत्त्व, स्त्री भ्रूण हत्या विरोध, तंटामुक्त आणि हागणदारी मुक्त गाव या विषयांवरच्या छायाचित्रांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे प्रदर्शन भरवल्याचं रामदास पद्मावार यांनी सांगितलं. न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. येत्या 22 सप्टेंबरला या मालिकेतला पहिला कसोटी सामना कानपूर इथं सुरू होईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या मालिकेतले 3ही सामने खेळले जाणार आहेत. अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या कसोटी सामन्यात फारशी छाप पाडू न शकलेल्या रोहित शर्माला यावेळी संधी देत पुन्हा संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विद्यमान राष्ट्रीय निवड समितीची आज मुंबईत शेवटची बैठक झाली. त्यानंतर संघ घोषित करण्यात आला. कसोटी मालिकेचा संपूर्ण संघ याप्रमाणे: विराट कोहली कर्णधार, अजिंक्य रहाणे उपकर्णधार, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, आर अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा. दरम्यान नव्या निवड समितीसाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत. सर्व्हिस, रॅली, प्लेसिंग यांच्या आतषबाजीमुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत तृतीय मानांकित स्टॅनलास वॉवरिंकानं गतविजेत्या नोव्हाक जोकोविचवर मात करून अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतलं पहिलं आणि कारकिर्दीतलं तिसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आपल्या नावावर केलं. अटीतटीच्या लढतीत स्वित्झर्लंडच्या वॉवरिंकानं सर्बियाच्या जोकोविचचा 6-7, 6-4, 7-5 आणि 6-3 अशा सेट्सनं पराभव केला. हा सामना जिंकून अमेरिकी खुल्या टेनिसमधलं तिसरं तर कारकिर्दीतलं 13वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याचं जोकोविचचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 36 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याच काळात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये: मुंबई कमाल 31, किमान 23, नागपूर 32, 25, पुणे 30, 21, औरंगाबाद 29, 22, नाशिक 30, 20, कोल्हापूर 29, 21, रत्नागिरी 31, 24, सोलापूर 31, 22 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा: कर्नाटकनं तामिळनाडूला कावेरी नदीचं 12,000 क्युसेक्स पाणी द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये उसळला तीव्र जनक्षोभ, 15,000 पोलीस तैनात, बंगळुरूमध्ये संचारबंदी. रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकनं ऐतिहासिक कामगिरी बजावत गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात का, यावर केंद्र सरकारनं मागवली सामान्य जनतेची मतं आणि सूचना. आशियासह जगभरातल्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 444 अंकांनी गडगडला. न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माला पुन्हा संधी. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविचला नमवून वॉवरिंकानं पटकावलं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.